आधुनिक काळाची हवा तर पोचली होती, पण परंपरांचा श्वास अजूनही प्रत्येक कोण्यामध्ये होता. याच गावामध्ये अर्जुन राहत होता, एक असा युवक ज्याचा विचार गावातल्या विचारांपासून काही लांब पोचला असेल. तो प्रत्येक फेस्टिवलमध्ये आणि प्रत्येक रीतीवरती प्रश्न उठवायचा, पण क्रिसमस त्याच्यासाठी फक्त एक मजाक होता. गावाच्या मधोमध क्रिसमसची तयारी चालू होती. लोक चर्चच्या समोर लाईट्स लावत होते. जुलिया अर्जुनची एकमात्र मैत्रीण होती, जी पूर्ण उत्साहाने सजलेल्या तारांना ठीक करत होती. त्याच वेळेला अर्जुन तिच्याजवळ येतो, चेहऱ्यावरती तेच हास्य ज्याला बघून जुलिया समजून गेली होती की काही ना काहीतरी तर्क लावणार होता. जुलिया, मला वाटतंय की क्रिसमसचा सण फक्त पोरांना खुश करण्यासाठी असतं. मी तर कधी विश्वासच नाही करू शकलो की सांतासारखं कोणी खरोखर असेल. जुलियाचे हात थांबतात. तिच्या डोळ्यामध्ये हलकसं उदासी होती. अर्जुनचा मजाक तिला लहानपणापासून त्रास देत होता, पण तरीही तिने विश्वास सोडणं हे शिकलं नव्हतं. आपली आपली आस्था आहे अर्जुन. मी कोणाच्या आस्थेवर प्रश्न नाही उचलत आहे. आता तूच सांग की खरंच सांता असतात? जुलिया काही क्षण शांत राहते. तिची गंभीरता अर्जुनलाही थांबवण्यासाठी मजबूर करत होती. मी मान्य करते की सांता फक्त एक कहाणी नाही, एक बहाणा आहे, एक असं हास्य लोकांच्या गहराईमध्ये लपलेली असते. जुलियाच्या शब्दांमध्ये विश्वास होता, आणि कदाचित तोच विश्वास तिला वेगळा बनवत होता. तू विश्वास कर किंवा नको कर, पण मी नाही मानत की सांता खरं असतात. एवढं बोलून अर्जुन हसतच तिथून निघून जातो. तिच्या मागे जुलिया शांत उभी राहते, आपल्या विश्वासासोबत. अर्जुन घरी जातो तर त्याने बघितलं की त्याची आई क्रिसमसची तयारीमध्ये व्यस्त होती. भिंतींवरती चमकणारे लाईटी होती आणि टेबलवरती लाल सफेद रिबन आणि खिडकींवरती तारे होते. हे काय आई, मी पूर्ण गावाची इथं चेष्टा करतोय आणि तू स्वतः इथं क्रिसमसची तयारी करत आहेस? बाळा, तुला या गावाचा इतिहास तर नाही माहिती. आम्ही सर्वजण प्रत्येक वर्षी आपली घरं सजवतो आणि दरवाजा उघडा ठेवतो. आमचं मान्य आहे की सांता कधी ना कधी आपल्या घरी येणार, जसं आधी यायचे. आईच्या आवाजामध्ये एक जुन्या आठवणीची झलक होती. अर्जुन हसतो. म्हणजे सांता अजूनपर्यंत आपल्या गावात नाही आले? आई, हे सगळे अफवाय आहेत. एवढी मोठी झालीयस तू, तू तरी पोरांसारखं नको बोलूस. आईने अर्जुनला बघितलं. त्यामध्ये त्यांना त्यांचं लहानपण आणि अहंकार आणि त्यांची जिद त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत होती. पण या वेळेला आईच्या चेहऱ्यावरती हास्य नव्हतं. हे बघ अर्जुन, आपल्या गावामध्ये सांताची एक खूप जुनी गोष्ट आहे. जेव्हा मी छोटी होती तेव्हा माझ्या उशीच्या खाली एक अनोळखी गिफ्ट भेटायचं. आधी मला वाटलं की आई वडील ठेवायचे, पण असं नव्हतं. गावातल्या काही मुलांना असंच गिफ्ट्स भेटायचे आणि कोणालाही नव्हतं माहिती की त्यांना कोण ठेवायचं. अर्जुनचं हास्य थांबलं. तो पहिल्यांदा आपल्या आईच्या गोष्टीला गंभीरतेने ऐकत होता. काही वर्षापूर्वी सांता या इलाक्यामध्ये आले होते. त्यांना ही जागा एवढी आवडली की त्यांनी एका जवळच्या पहाडी गावामध्ये वसून गेलीत. बोलतात की त्या गावाला कोणी शोधू नाही शकत, फक्त खऱ्या मनाने जाणारी लोकच तेथे जाऊ शकतात. अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक खरी सोच उतरून आली. तो विचार करूनही त्याचा मस्करी नाही उडवू शकला. दुसऱ्या सकाळी तो जुलियाच्या जवळ गेला. पहिल्यांदा त्याच्या आवाजामध्ये हलकीशी झिजक होती. जुलिया, आईने मला एक गोष्ट सांगितली होती. ती सांताची गोष्ट सांगितली होती. मी पण हे लहानपणी ऐकलं आहे. जर ते गाव खरंच आहे तर जगाला माहिती पडलं पाहिजे, आणि जर नसेल तर कदाचित तू जे बोलतोस तेच खरं असेल. अर्जुनने पहिल्यांदा समजून घेतलं की प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त मॅजिक नसतं, काही ना काही खरं सुद्धा असतं, आणि कदाचित हेच सत्य त्याच्या जीवनाला नवीन दिशा देणारं होतं. अर्जुन आणि जुलियाने त्या रहस्यमय गावाला शोधण्याचा निश्चय केला. दोघांनीही आपल्या छोट्याशा थैलीमध्ये जेवण ठेवलं, गरम जॅकेट घातलं आणि पहाडी रस्त्याने निघून गेले. त्यांची यात्रा आसान नव्हती. घनदाट जंगल, उघड-खाबड रस्ते आणि रात्रीमध्ये असणारी जोरदार थंडी, पण तरीही दोघांचा हौसला कमी नाही झाला. कधी रस्त्यामध्ये असलेली घसरण त्याला पडून टाकते, तर रस्त्यामध्ये येणारे काही माकडं त्यांना चकित करत होते. जुलियाची भीती आणि अर्जुनच्या हास्याच्या मध्ये हा सफर एकदम मजेदार रोमांच बनला होता. अरे, हे माकड माझे बॅग घेऊन पळायला लागलेत.
वाटतं त्याला पण क्रिसमसचं गिफ्ट हवं आहे. काही दिवसांच्या मेहनतीनंतर ते दोघं जण एका घनदाट जंगलाच्या मध्ये पोचतात. हवेमध्ये शांतता पण रहस्यमय वाटत होती. तिथे त्यांना एक म्हातारा व्यक्ती मिळतो. सफेद दाढी, जुनी शॉल आणि डोळ्यांमध्ये थकावट होती. तुम्ही लोक या खोट्याला मानून एवढ्या लांब आलेत. ते गाव तर फक्त एक गोष्ट आहे. जुलियाच्या चेहऱ्यावरती हलकी निराशा येते, पण तरीही तिने हार नाही मानली. अर्जुनही पहिल्यांदा मस्करी न करता एकदम दृढ निष्ठेने उभा होता. आम्ही तरी पण शोधणार. जर गोष्ट खोटी आहे तर आम्हाला स्वतः समजून जाईल, कोणाच्या बोलण्याने नाही. म्हातारी व्यक्तीने काही क्षण त्यांना बघितलं आणि त्यांच्या विश्वासाला बघून आणि मग चुपचाप रस्ता सोडून निघून गेला. आणि त्या झाडांच्या मध्ये एवढी काळी धुंद होती की रस्त्यांवरती काहीच नव्हतं दिसत. थंडी वाढतच चालली होती आणि हवा हाताला एकदम स्पर्श करून जात होती. तेवढ्यातच त्या धुंदच्या समोर एक चमकदार रस्ता त्यांच्या समोर येतो आणि एक चमकणारी रोशनी जसं एक दिशेच्या रस्त्याने बोलवत असेल. दोघही जण हळूहळू त्या रस्त्याने जातात आणि अचानक त्यांच्या समोर एक गाव प्रकट झाला. तो गाव कोणत्या स्वप्नांपेक्षा कमी नव्हता. छोटी छोटी लाकडांची झाडं आणि त्या झाडांवरती बर्फही होता. प्रत्येक घराच्या बाहेर लाल, हिरवे आणि चमकणारी लाईटी टिमटिमीत होती. हवेमध्ये दालचिनी आणि चॉकलेटची मिठी श्वास पूर्णपणे दरवळत होता. झाडांवरती सजावट एवढी सुंदर होती की असं वाटत होतं की जसं की पूर्ण जंगल उत्साह मनवायला तयार असेल. पण तिथे कोणी मनुष्य नव्हता. कोणी लहान मुलं नाही, कुठे आवाज नाही, फक्त लाईट्स आणि शांत सुंदरता. अर्जुन आणि जुलिया त्या गावातल्या गहराईमध्ये जातात. एक मोडवरती त्यांना जुनी लाकडाची खुर्ची दिसली. त्यावरती एक वृद्ध व्यक्ती बसलेले होते. लाल कोट, सफेद दाढी आणि डोळ्यांमध्ये अशी चमक, जसं की त्यांना माहिती होतं की कोणीतरी आज नक्की येणार. ते त्यांना बघूनच एकदम हसायला लागलेत, की जसं की कोणत्या गोष्टीचं कागद खरं होऊन त्यांच्या समोर आला असेल. हा अर्जुन, हे तर हो, नक्की तसं जसं आपल्या पुस्तकात होतं. मी तर फक्त ह्याला अजूनपर्यंत अंधविश्वास समजत होतो, पण मला विश्वास झालं, सांता वास्तवमध्ये असतात. माझ्यामध्ये नेहमी विश्वास होता की सांता नक्कीच असतात. बघितलंस अर्जुन, माझा विश्वास खरं निघाला. त्यांच्या डोळ्यामध्ये हास्य असं चमकत होतं की जसं की जीवनामध्ये पहिल्यांदा त्यांनी कोणता तरी चमत्कार बघितला असेल. अर्जुन हळूच समोर जातो. याचं मतलब हे सगळ्या गोष्टी खरं होत्या. पण तुम्ही आमच्या गावात येणं बंद का केलं सांता? मी नेहमी लोकांसाठी उपहार ठेवून जात होतो, पण मला वाटायचं कोणी मला पण शोधायला पाहिजे आणि मुश्किलांना पार करून करून माझ्या गावापर्यंत पोहोचून मला पण भेटायला येऊ. आणि बघा, तुम्ही दोघं माझ्या जवळपर्यंत पोहोचून गेले. तुमचा विश्वास खरं होतं. जुलियाची डोळे चमकतात. अर्जुनचा विचार आता बदलला होता. दोघही जगाला आता नवीन नजरेने बघत होते. खरं विश्वास ठेवणारेच इथपर्यंत पोहोचून जातात. क्रिसमस कधी पोरांचा खेळ नव्हता. ती ही ताकद आहे जी लोकांच्या हृदयांना जोडते. सांता, माझी आई आणि आमचं गाव आज पण तुमची वाट पाहते. आम्ही प्रत्येक वर्षी दरवाजे उघडे ठेवतो, या विश्वासासोबत की तुम्ही नक्की येणार. आता तर मी नक्की येणार. अर्जुन आणि जुलिया गावी परत येतात. त्या रात्री शांतिवनच्या प्रत्येक घराचे दरवाजे उघडे होते आणि अर्ध्या रात्री सांता चुपचाप येतात आणि प्रत्येक घराच्या बाहेर छोटासा उपहार ठेवून आणि प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरती हास्य सोडून गेले. गावाचा क्रिसमस आता खरा झाला होता. सकाळी चर्चची घंटी वाजली आणि पूर्ण गाव एकत्र हसले. शांतिवनच्या लोकांनी त्या दिवशी माहिती पडलं की क्रिसमस फक्त रोषणी नाही तर विश्वासची जीत आहे. जिथे मनामध्ये खरा विश्वास असेल तिथे चमत्कार कधीही दूर नसतो. मेरी क्रिसमस.